ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत. डोळे दिपवणारी आतषबाजी. 2025ला निरोप देत 2026चं जंगी स्वागत. निकालाआधीच भाजपाचे 6 उमेदवार बिनविरोध. कागदपत्र पडताळणीनंतर अधिकृत घोषणेची शक्यता. मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बनेल. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचं वक्तव्य. विरोधकांनी घेरल्यानंतर वक्तव्याचा विपर्यास केल्याची सारवासारव. उत्तर भारतीयांना मराठी माणसाने आश्रय दिला आणि याच उत्तर भारतीयांनी आज मराठी माणसाच्या डोक्यावर थैथै नाचायला सुरुवात केली आहे. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यानंतर मनसेचं ट्विट. संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज कार्यकर्त्यांचा शिरसाटांच्या घराबाहेर ठिय्या. उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी. सलग दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरात भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचा उद्रेक. अतुल सावेंच्या कारला काळं फासलं. भागवत कराडांच्या कारला घेराव. कार्यकर्त्यांची समजूत काढताना नेत्यांची दमछाक. चंद्रपुरात भाजप उमेदवारांच्या यादीत फेरबदल करणाऱ्या महानगर भाजप अध्यक्षाला हटवलं. भाजप कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष. सुभाष कासनगोट्टूवारांवरती उमेदवार बदलत पैशाची देवाणघेवाण केल्याचा आरोप. रामदास आठवलेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. वाढीव जागा देण्यासह समित्यांमध्ये आरपीआय कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची मागणी. अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात भरदिवसा गोळीबाराची घटना. दुचाकीवरून आलेल्या दोघांचा बंटी जहागीरदारवरती गोळीबार. बंटी जहागीरदार पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यावरून वणवा पेटलाय. अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नव्या लोकांना उमेदवारी दिल्याचं सांगत कार्यकर्ते आक्रमक झाले. भाजप मंत्र्यांनाही या तांडवचा सामना करावा लागलाय. पक्षानं निवडणुकीचं तिकीट न दिल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी भाजपचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी राडा घातलाय. यावेळी तिथे पोहोचलेले केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे आमदार संजय केनेकर यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी तिथे पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोरही आपला टाहो फोडलाय. तर उमेदवारी न मिळाल्यावरून सलग दुसऱ्या दिवशी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. पक्षाच्या कार्यालयाबाहेरच कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय. त्यांनी काही नेत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका देखील घेतली. संजय केनेकरला विचारा. दरम्यान यावरून महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. काहींना अश्रू अनावर झाले आणि पक्ष कार्यालयासमोर त्यांनी टाहो फोडला. संजय केनेकरला विचारा. भाजप कार्यालयासमोर या कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराडांच्या वाहनांना गराडा घातला. ज्यांनी काम केलं त्यांना तिकीट भेटलेलं नाही. अजिबात आज रात्रंदिवस जो काम करू राहिला त्याला तिकीट भेटलेलं नाही. आणि ज्याला आम्ही ओळखत नाही त्याला तिकीट दिलं नाही. ज्या माणसाला आम्ही ओळखत नाही. तर हा सगळा वाद उफाळून येण्यासाठी कारणीभूत ठरली आहे सुवर्णा पाटील साळवे यांची उमेदवारी. सुवर्णा पाटील साळवे या मंत्री अतुल सावेंचे पीए उल्हास पाटलांच्या पत्नी आहेत. खरं तर त्या मतदारसंघात प्रशांत भदाणे यांच्या पत्नी माया भदणे
इच्छुक होत्या, पण त्यांचं तिकीट नाकारल्यानंतर भदाणे समर्थक आक्रमक झाले। या गोंधळातच भाजप आमदार संजय केणेकर देखील पक्ष कार्यालयामध्ये दाखल झाले आणि त्यांच्या समोरच या नाराज कार्यकर्त्यांनी आपला टाहो फोडलाय। साहेब, एकाचा होता पीए आणि एकाचा होता पाहुणा, जातीचा पाहुणा सागर फाळे आणि उल्हास साळवे आणि उल्हास साळवे बरं का, यांनी दोघांनी माझं तिकीट कापलं साहेब। काय भेटलं? फक्त पीए म्हणून तिकीट कापलं साळवेनी। तुम्हाला भाजपची चिंता नाही का? साळवेला परत उभा राहायचं नाही का? भारतीय जनता पार्टी साळवेला पुढचं चिंताची पार्टी नाही आहे, बापूची बापाची पार्टी, फक्त वंजारींची एका पार्टी आणि फक्त पीएची पार्टी आहे का? दरम्यान केणेकरांनी प्रशांत भदाणे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना समजावण्याचा देखील प्रयत्न केला। सुशील भाई भूमिका 20 वर्ष जगलो ना, तुमच्या शब्दावर जगलो ना, खूप कष्ट केला ना, कमी कुठं पडलो रे बाबा, कमी कुठं पडलो? सुशील भाई भूमिका 20 वर्ष जगलो ना, तुमच्या शब्दावर जगलो ना, खूप कष्ट केला ना, कमी कुठं पडलो रे बाबा, कमी कुठं तर एकीकडे हा आक्रोश असतानाच दुसरीकडे मात्र उमेदवारी नाकारलेल्या दिव्या मराठे आणि वर्षा साळुंखे यांनी भाजप विरोधात उपोषणाचं अस्त्र उगारलंय। त्यांनी थेट भाजपच्या कार्यालयासमोर उपोषणाचा पवित्रा घेतला। त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजप आमदार अनुराधा चव्हाणांनी पुढाकार घेतलाय। आंदोलनात चिमटलेला बोट डॉक्टरने ऑपरेशन सांगितलंय। पोलीस गाडीत चेंगरलं होतं, पोलीस ओढत होते, लेडीज पोलीस, तेव्हा दारात चेंगरलेलं बोट ऑपरेशन सांगितले। काय काय सांगायचं? भारतीय जनता पार्टीला अडचण झालेला आहे। आता यांच्या बायकांना नेलं, यांच्या आईला नेलं। 75 वर्षाची आई आहे एकाची, तिला 2 पावलं सुद्धा चढणं होते। ती एवढं काम करणार आहे का वार्डामध्ये? ती काम करणार आहे आणि आम्ही एवढ्यापासून सक्षम आहेत। अहो, ते सक्रिय कार्यकर्ते सुद्धा नाहीये। तर भाजपमधील या नाराजीची दखल वरिष्ठ नेत्यांना देखील घ्यावी लागली आहे। सीट देऊ शकतो एक मागितल्या 20 लोकांनी, त्यामध्ये काही कार्यकर्त्यांची नाराजी आहे, पण मला विश्वास आहे की कार्यकर्ते पक्षाची भूमिका समजून घेतील, पक्षाचा पक्षादेश समजून घेतील आणि निश्चितपणे थोडं त्या ठिकाणी जागा कमी, कार्यकर्ते खूप जास्त आहे आणि त्यामुळं काही त्या ठिकाणी वातावरण थोडं खराब झालं होतं, पण मात्र आता त्यामध्ये आम्ही ती शांत करू। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा राष्ट्रप्रथम त्यानंतर पक्ष या भूमिकेत काम करणारा आणि समर्पित भावनेतून काम करणारा कार्यकर्ता असतो। त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आम्ही नक्कीच समजूत घालू। तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या प्रचाराची तोफ धडाडणार आहे। मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या 3 सभा होणार आहेत। 5 जानेवारी रोजी मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये संयुक्त प्रचार सभा घेत मुंबई महापालिका प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे। तर तिसरी आणि शेवटची सभा शिवाजी पार्कवर घेण्यात येणार आहे। ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकत्र जाहीर सभा घेत ठाकरे बंधू प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत। ठाकरे बंधूंच्या कुठे कुठे एकत्रित सभा होणार आहेत पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या 3 सभा। पहिली सभा 5 जानेवारीला मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये पार पडेल। त्यानंतर दुसरी सभा पश्चिम उपनगरामध्ये असणार आहे। तिसरी सभा मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये घेण्यात येणार आहे। तर नाशिक, केडीएमसी, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सभांचं नियोजन करण्यात आलंय। पुढच्या बातमीकडे वळूयात। आदित्य ठाकरेंनी तब्बल 2 तास शिवतीर्थावर जात राज ठाकरे आणि अमित ठाकरेंची भेट घेतली। 3 तारखेपासून ज्युनियर ठाकरे प्रचाराच्या रणांगणामध्ये उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे मुंबईपासून सभांचा आणि रोड शोचा धडाका सुरू करणार आहेत।
तर मुंबईचा प्रत्येक भाग पिंजून काढत कार्यकर्त्यांशी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे संवाद साधणार आहेत. दरम्यान आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या सभा कुठे कुठे होणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. संपूर्ण मुंबईमध्ये ठिकठिकाणी दोन्हीही ज्युनियर ठाकरे हे शो करणार आहेत. तर छोट्या भागांमध्ये कार्यकर्त्यांना देखील ते भेटणार आहेत. त्यानंतर कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील. ठाणे, केडीएमसी, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये दोन्ही ठाकरेंचे दौरे देखील असणार आहेत. त्याचबरोबर पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ठाकरेंची सभा होणार आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. चंद्रपूरचे भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कानसे गोट्टुवार यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये घडामोडींना वेग आलाय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून आलेल्या यादीनंतर भाजपचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार, महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासन गोट्टुवार यांनी उमेदवारांची अदलाबदली करून स्वतंत्र याद्या जाहीर केल्याने कासन गोट्टुवार यांना पद गमवावं लागलंय. या कारवाईनंतर कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष देखील व्यक्त करण्यात आलाय. तर कार्यकर्ते नाराज असल्यामुळे चंद्रपूर भाजप महानगर जिल्हाध्यक्षांची पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या यादीमध्ये फेरबदल करण्यात आले आणि त्यामुळे त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले. कुठेतरी माझा आरोप आहे की इथले आताचे माजी जिल्हाध्यक्ष आणि इथले स्थानिक आमदार यांची कुठेतरी साठगाठ होती. ते साठगाठ करून ज्यांच्या लिस्ट मध्ये नाव नव्हतं त्यांना हे एबी फॉर्म देण्यात आले. आमचे जे अध्यक्ष होते सुभाष कासन गोट्टुवार त्यांनी पैशाची देवाणघेवाण करून जे तिथून लिस्ट आली होती आदरणीय रवींद्रजी चव्हाण आमचे अध्यक्ष जे आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष त्यांच्याकडून पैशाची देवाणघेवाण करून लिस्ट बदलवून टाकली आणि माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं पण नुकसान केलं.